सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज राजधानीत अभिमान विरुद्ध निदर्शने केली आहेत। घर से फोन आया था, मणिपुर से। त्यांना कळलं? फेसबुक पे अपडेट्स देखी। राधिका को मैंने सब बता दिया है। अब आगे सिर्फ मुझे क्या करना है वो बताओ। प्लॅन आउट करावं लागेल, ऍक्शन प्लॅन करावं लागेल। ओके, हे बघ, सध्या 3 जण आहोत टीम मध्ये। मीही आहे। येस, ऑफकोर्स। थँक्स। लेट मी थिंक टुडे। आपण 3 उद्या भेटू। हे बघ सुनते, ऐक, तू सभागृहाची नीट रेकी करून येशील। हां, त्या प्रेक्षकांचे एंट्री एक्झिट्स किंवा प्रमुख पाहुण्यांचा व्यासपीठावर जायचा मार्ग किंवा त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग, VIP रूम्स किंवा इव्हन टॉयलेट सुद्धा, या सगळ्याची नीट रेकी करून ये। ओके। आणि सूर्या, तू कसं आहे, अयंगारला एअरपोर्टवर गाठणं खूप कठीण जाणार। सो एअरपोर्टवरून तो उतरणार असलेलं हॉटेल, या रूटवरचे सगळे सिग्नल्स हे नीट बघून ठेवशील। ओके ओके बॉस। नाइस जॉब बडीज। थँक यू। पण फार हुरळून जाऊन चालणार नाही आपल्याला। त्या बकऱ्याला एअरपोर्टवर गाठणं मुश्किल जाणार आहे। रस्त्यावर ट्रॅफिक असणार आणि पोलिसांची सिक्युरिटी व्हॅन्स असतीलच पुढे मागे। मी तर म्हणतो बकऱ्याला सभागृहातच सुऱ्याखाली घेऊया। सगळ्या पब्लिक समोर यथोचित सत्कार करूया साल्याचा। सभागृहातच गाठूया त्याला। लेट्स डू इट। वंदे मातरम। नमस्कार, मी हेड कॉन्स्टेबल संदीप थोटे, अंधेरी पोलीस स्टेशन। अरे वा, पोलीस डिपार्टमेंट एकदम तत्पर झालेलं दिसतंय। हे अभिमान मराठ्यांचंच घर आहे ना? हो, हे मराठ्यांच्याच अभिमानाचं घर आहे। तुमच्यासाठी खूप महत्वाचा निरोप घेऊन आलोय। हां आजोबा। हा अभि, पटकन घरी ये। हां येतो। अभिमान, तुझ्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। घरावरती तुळशीपत्र ठेवायची वेळ आली। यशस्वी हो। वंदे मातरम। वंदे मातरम। वंदे मातरम। डफावर दुमदुमणारी थाप हवी आणि पॅन्थरची झेप हवी। महाराष्ट्राचा सुपुत्र असा असावा। कार्य असं करा की महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटायला हवा। होय बाबा। आज तयारी करताय, मोहीम फत्ते व्हायलाच हवी। अरे हे काय? अगं हो, मी काय युद्धावर नाही चाललोय।
युद्धावर जाऊ शकत नाही म्हणूनच आमची हौस भागवून घेतोय. वा, घ्या. या मुलीच्या रूपात साक्षात हिमालय सह्याद्रीला आशीर्वाद द्यायला आलाय. ध्यानात ठेवा, या आरतीची ओवाळणी अजून बाकी आहे. होय पिताश्री, आता आशीर्वाद आणा. अरे अरे, नमस्कार करूया. हो. बाबा नमस्कार करतो. अरे कुठे चाललोय आपण? दापोलीला, आमच्या गावी. कोकणात? सूर्य, अरे पण तुझ्या धंद्याचं काय? मी सांभाळीन ना. एवढं काय त्यात? का हो? का हो, जरा वड्यात मीठ सांभाळून. हा आई, हा? तू जरा लक्ष दे. नाही, नको नको, हा? तू अजिबात लक्ष देऊ नकोस, नाहीतर तुम्ही दोघी भांडत बसाल आणि गिराईक जाईल निघून. आपा, हा? तुम्ही जरा लक्ष द्या. बर. नको, तुम्ही तर अजिबात नको. का? नाही, गिराईक वडा मागेल, तुम्ही पोवाडा द्याल. का हो? आओ, येईपर्यंत धंदा जिवंत ठेवा. हा? अभि, धंदा बहुतेक बुडतोय वाटतं. अरे बाबा, सकाळी तयारी करून निघत जाईन मी. वा रे माझ्या भावा, आता माझ्या जीवात जीवाला. त्या चमचमली सौदामिनी जणू त्याच्या म्यानातून, धूळ उडाली गगनी भिडली रस्त्या रस्त्यातून. होऊन आरूढ विजय रथावर वाऱ्यासवे निघाला, रणचंड रुद्र अवतार घेऊन शूर शिवाजी आला. खणाणती आणि रक्त चाटती तलवारीच्या पाती, माय भवानी अवतरली जणू रणात शिवबासाठी. गनिमानशीर आणि झुंज झुंजुनी चेतून उठला भाला, रणचंड रुद्र अवतार घेऊन शूर शिवाजी आला, शूर शिवाजी आला. आपण चुकीचं वळण घेतलंय. आपण बरोबरच चाललोय. अरे पण आपण दापोलीला जाणार होतो ना? आपण आता अलिबागला चाललो. का? अरे पोलिसांच्या भीतीने माझ्या घरातला कोणी पचकला असता तर. ओ, भारी आहेस यार. म्हणजे काय, क्राईम पेट्रोल बघतो ना आपण. हा? आज क्राईम पेट्रोल पण देशाच्या कामी आलंय. बाय द वे, आपण कोणाकडे चाललोय? आपला तिकडे यार आहे, क्रांती कांबळे. ओ, क्रांती, क्रांती! क्या बात. काय अचानक भेंट नजर केलीस दोस्ता? बस काय, काहीतरीच काय. इलाही खैर वो हमदम नई बेदात करते हैं, हम ये तोहमत लगाते हैं जो हम फरियाद करते हैं. बस काय. बाय द वे, ओळख करून देतो. हा माझा मित्र. अभिमान मराठे. ओळख तुम्ही याला. तू कसं का ओळखतोस? सितम ऐसा नहीं देखा, जफा ऐसी नहीं देखी, वो चुप रहने को कहते हैं जो हम फरियाद करते हैं. अरे अख्खं भारतवर्ष ओळखते याला, पण तू याच्यासोबत आहेस हे माहित नव्हतं मला. आता हेही माहिती करून घे. आम्हा दोघांना खूप भूक लागली. हो म्हणजे काय. चलो फिर, चला चलो. चला. अभि, तुला सांगतो, 8 वर्षांपूर्वी भेटलो होतो साहित्य संमेलनात. विद्रोही. अरे हो, विद्रोही साहित्य संमेलन. तिथे एकमेकांना भेटलो, पण कधी परत तिकडे गेलो नाही. म्हणजे का? काय नाही रे, यांनीही विरोध करायचा आणि त्यांनी फक्त विरोधच करायचा. अरे कोणीतरी सामंजस्याची भाषा करायला हवी की नको? कुठून तरी ऐक्यासाठी हात पुढे यायला हवा ना. हा, काय नाही अभि, तुला सांगतो, आमच्या बापानं सगळ्यांसाठी सगळं काही केलं, अगदी व्यवस्थित. फक्त एक चुकीची गोष्ट केली, एक्झिट लवकर केले. आम्हाला सगळ्यांना जन्माला घातलं आणि 3ऱ्याच महिन्यात गेले. मग काय, आम्ही सगळे सैरभैर झालो, भांबावलो. ते अजूनही सावरलेलं नाही आहोत, अजूनही.
अरे अरे माझं उष्ट ते अभिमान मराठे यांच्यावर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी अय्यंगार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर लोकसभेत प्रचंड वादळ उडलंय. आपल्या बरोबर आहे गृहमंत्री ए, छोटू! जगमोहन. आपण जरा जरा आवाज वाढव जरा. सर, अभिमान मराठे यांच्यावर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तो का? श्री अय्यंगार हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत आणि ते एक संसद सदस्य आहेत. एका संसद सदस्याबद्दल अशा प्रकारची घोषणाबाजी आणि अशी कृत्य करणं म्हणजे आम्ही समजतो हा संविधानावर हल्ला आहे, देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे. त्यामुळे अशी देशविघातक कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. म्हणून आम्ही अभिमान मराठेवर हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. देशद्रोह म्हणे आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान झाला तेव्हा कुठे होता याचा देशद्रोह? त्यासाठी आधी देश कळायला हवा, तो आपल्याला कसा मिळाला ते कळायला हवं. अरे अरे आपल्या देशासाठी कित्येकांनी प्राणाचं बलिदान दिलं, घरादारावर पाणी सोडलंय, तुरुंगवास सोसला. देशद्रोह आणि देशप्रेम यातला फरक तरी कळतो का यांना? अरे यांना काय त्याचं त्यांचा देश, यांचं स्वातंत्र्य कुठे कोणाच्या बलिदानामुळे मिळालंय का? त्यांच्यासाठी एक माणूस आला धोतर आणि पंचा नेसून, खांद्यावर पोटली घेऊन आणि म्हणाला हे घ्या स्वातंत्र्य. आणि दुसऱ्या दिवशी झालो ना स्वतंत्र. इतकं सोपं आहे रे हे सगळं. स्वातंत्र्यवीरांनी घरादारावरून पाणी सोडलं आपल्यासाठी. त्यांनी सोसलेले हाल, केलेलं बलिदान, त्यांनी भोगलेला तुरुंगवास, यातना सगळं शून्य आहे यांच्या लेखी. सगळं शून्य आहे. झिरो, माती मोल आहे सगळं. माती मोल. भारत पाकिस्तान फाळणीला सहज हो म्हणणारे राष्ट्रनेता होतात आणि अखंड हिंदुस्थानची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे स्वातंत्र्यवीर आयुष्यभर अवहेलना झेलत प्राणार्पण करतात. खरंच अवहेलना ही इतिहासाची शोकांतिका आहे आपल्या राष्ट्राची. त्या प्रत्येक अवहेलनेचा बदला घ्यायचा आहे. काय रे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय काय सकाळी सकाळी? पत्र व्यवहार बस. हो, कोणाला? अरे अनेक मित्र आहेत आपले जगभरात, म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात देखील आहेत. सायन्स विज्ञानाने भलती सोय करून ठेवली आपली, नाही का? म्हणजे नेटवरती मित्र निवडायचे आणि मैत्री कायम करून टाकायची. खरंच टेक्नॉलॉजीने फार जवळ आलो आपण, नाही का? खरंय, माणसं जवळ आली आहेत पण मन दुरावले. त्याचं काय? अरे ती तेव्हा सुद्धा दुरावलेलीच होती. फक्त आता एकाच वेळी सोशली आपला अनेक मनांशी संबंध येतो, त्यामुळे जास्त मन दुरावले तसं वाटतं आपल्याला. जुळणाऱ्या मनांचं काय? काय? नाही म्हणजे टेक्नॉलॉजीने मनं जुळतातही. साहेबांचं जुळले वाटतं. नाही, आमचं नजरेनेच जुळलंय.
ऑफिसमध्ये आहे ती. सॉरी, होती. लेट मी करेक्ट. ती आहे, मी होतो. काय काय नाव काय तिचं? इन्फोटेक. तिचं तिचं नाही, सुनीती सिंग. हा सूर्या. सुनीती सिंग म्हणजे युपी. नाही, मणिपूर. बर. वा, म्हणजे सावरकरांचं अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करताय साहेब. मी एक कॉल करतो. अरे प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट. नाही म्हणजे इथे नको. म्हणजे काय, आम्ही दोघं इथं असताना कदाचित रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओ. तिकडे पलीकडे जा ना. पलीकडे गेलास की कसं अथांग बोलता येईल. छान. ओके. आलोच. अभि अरे बरं, आलो. गेल्या 2 वर्षात 5व्यांदा कोकणात येतो आणि पहिल्यांदा तुझ्याशिवाय. अभि, तू समुद्रावर आलेस. हो. मी आहे ना तुझ्या शेजारी. निळ्याशार पाण्यात, नारळाच्या वनात. मला का दिसत नाहीयेस? डोळे बंद कर. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. काय क्रांत्या, पाहुणे आलेत तुझ्याकडे. कोण पाहुणे? अरे वा. बाबासाहेबांचा पोरगा खोटा बी बोलायला लागलाय. बाहेर काढ सगळ्यांना, नाहीतर तुझ्या सकट अख्खीच्या अख्खी बाग जाऊन टाकेन. शाळेची भाषा नंतर आधी बागेकडे नजर वर करून बघ. डोळे काढून हातात देईन. त्या देशद्रोहाला बाहेर काढ. तुमचा आमचा काय संबंध नाही. महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि त्या दिल्लीचे गुण खायचे. अरे ज्या मातीत जन्मालो आपण, ज्या देशाचं मीठ खाल्लंय त्याचं कर्ज फेडल्याशिवाय मुक्ती नाही. येतं का भेजामध्ये? हा, ए, तो शहाणपणा आम्हाला नको शिकूस, नाहीतर आई बापासारखा जळून राख होशील गड्या. तसं मी आधीच जळालोय त्यांच्या सोबतीने. ते शांत झालेत पण मी थकतोय. आता नियतीने आयती संधी दिली मला राख व्हायची, ती सोडणार नाहीये मी. चला चला ना, मला चला. मी वाटच बघतोय राख व्हायची. चला. अरे हो ना राख, आम्ही कुठे नाही म्हणतो. अरे पण एका बामणासाठी का? मला हा लढा सावरकरांचा किंवा बाबासाहेबांचा नाहीच आहे. हा लढा अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. उद्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही राष्ट्रपुरुषाबद्दल जीप काढताना त्या नेत्यानं पॅन्टीत व्हायला पाहिजे. भाऊ देशद्रोही. चल मागे हो, मागे हो. खबरदार पुन्हा देशद्रोही बोललास तर अख्खी हयात काढले मी रानामध्ये तुमच्या कृत्याची माफी मागायला त्या परमपित्याकडे. आता पुन्हा मला पाप करायला लावू नका. मागे फिरा, मागे फिरा. माझे प्राण गेले ना तरी यांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही तुम्ही. लक्षात असू द्या. चला निघूया. कुत्र्याची औलाद असलेली झुंडी नाही येईल परत. चला 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 निघूया.
सर फिदा करते हैं, कुर्बान जिगर करते हैं, पास जो कुछ है वो माता को नजर करते हैं। खाना वीरान देखिए कहाँ घर करते हैं। खुश रहे अहले वतन, अब हम तो सफर करते हैं। क्रांती चल चल बस अभी बस चल।